लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, या जिल्ह्याचे कणखर अभ्यासू नेतृत्व प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाशजी घाटे, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, व्यंकटराव भोजेगावकर, या गावाचं दीर्घकाळ नेतृत्व करत ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत ते लक्ष्मणरावजी पदमार, तालुक्याचे अध्यक्ष राहुल देसाई, देवेंद्र मोतेवार, नगराध्यक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार विजयाताई टेकाळे, आयुब शेख चिमणीवाले, पक्षाचे सर्वच सन्माननीय अधिकृत उमेदवार भगिनी, पत्रकार मित्र, सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, या सगळ्या परिसराचं दर्शन नेतृत्व आदरणीय खरगावकर साहेबांनी विधिमंडळामध्ये सुद्धा 3 वेळा केलं। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळाल्यानंतर नांदेड जिल्ह्याचा देगलूरच्या परिसराचा विकास त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला। लोकसभेमध्ये सुद्धा निर्वाचित झाल्याच्या नंतर संसदेच्या मार्फत भारत सरकारच्या मार्फत वेगवेगळ्या योजना आणण्याची त्यांनी कर्तव्याने त्या कालावधीमध्ये दाखवली। पण देगलूर आणि देगलूरचा परिसर आपल्या सर्वांचे नेते भास्करराव खतगावकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारा, त्यांच्या विचाराला पूरक पैकीचं ताकद आणि शक्ती देणारा अशा पैकीचा गेल्या अनेक वर्षांपासून काय याची जाणीव प्रतिष्ठाध्यक्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच या ठिकाणी वाटते। या गावामध्ये सर्व धर्म समभाव आहे, सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक गुणागोविंदाने या सगळ्या परिसरामध्ये राहतात। आणि मग ग्रामीण भागातला येणारा शेतकरी वर्ग असेल, या गावातली बाजारपेठ असेल, वेगवेगळा व्यवसाय करणारा उद्योजक असेल, व्यापारी मित्र असेल, या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून या गावाचं वैशिष्ट्यपूर्ण वैभव वाढण्याचं आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतं। ज्यावेळेला लक्ष्मणरावजी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, त्याला किती प्रचंड प्रमाणाचा विकास झाला याची माहिती त्या वचननामाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळते। पहिल्या कालावधीमध्ये थोडंसं कमी अधिक पुण्यात आलं, याच्यामुळे या शहराचा विकास पूर्णपणाने खुंटलाच। पण शहरामध्ये आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने वापर करायच्या ऐवजी त्याच्यामधूनच अनेक गोष्टी साकार झालेल्या आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतात। आज आम्ही सर्वजण इंडियामध्ये सहभागी झालो। माझ्या सर्व धर्मीय नागरिकांना माझी नम्रतेची विनंती या निमित्ताने एवढीच आहे, या 26 नोव्हेंबर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दिवशी या संबंध आपल्या घटनेचा मसुदा हा त्या कालावधीमध्ये सरकारच्याकडे सुपूर्द केला। आजचा दिवस तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहेच, आणि या संविधानाच्या लोकशाहीच्या मजबूत चौकटीमधूनच आपण ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने काम करतात। आज आम्ही सार्वजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे। नमा मलिक साहेबांनी सुद्धा विचार या ठिकाणी मांडले, माझ्या अगोदरच्या पक्षाने सुद्धा विचार या ठिकाणी मांडले असतील। होय, मग आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो। पण आज मला काँग्रेसच्या नेत्यांना या निमित्ताने सांगायचं आहे, ज्या वेळेला राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता दीर्घकाळ राहिली, त्या कालावधीमध्ये काही अल्पसंख्याक समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं। ज्यावेळेला प्रतापराव 2010 सालामध्ये मी या राज्याचा अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेला मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाचे आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याला 25 कोटी रुपयाचं भांडवल होतं। नवाब मलिक त्यावेळेला विधिमंडळामध्ये बसलेले होते। नवाब मलिकांनी माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून मागणी केली की कुठल्याही परिस्थितीत 25 कोटी रुपयाचा जो नियत या ठिकाणी ठेवलेला आहे तो 50 कोटी केला जावा। आज प्रतापराव एनडीएच्या सरकारच्या माध्यमातूनच या सरकारच्या बद्दल वेगवेगळे प्रवाह निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष बनवला काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय। आता या मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक विकास महामंडळाचा नियतोय 1000 कोटीपर्यंत नेण्याचं काम आपले नेते अजितदादा पवार त्या ठिकाणी करतो। तेवढा पुरतं सीमित आपण प्रतापराव थांबलो नाही, तर या महामंडळाचा अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांना केलं। या महाराष्ट्रामध्ये अविनाशजी एकच अल्पसंख्याक समाजाचे मुख्यमंत्री झाले, त्यांचं नाव बॅरिस्टर अंतुले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांचा संवाद साधला। रायगड जिल्ह्याच्या शिवर्धन मतदारसंघातून अंतुले साहेब त्या कालावधीमध्ये निवडून आले। त्यांनी त्या कालावधीमध्ये केलेले रायगड जिल्ह्यातील कामं असतील,
पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अतुल साहेबांनी केलेलं काम, संजय गांधी निराधारची योजना असेल, संजय गांधी स्वावलंबीची योजना असेल, या देशाने पहिल्या प्रथम कर्जमाफी पाहिली ती बॅरिस्टर अतुल साहेबांच्या रूपाने पाहिली. एक अल्पसंख्याक समाजाचा नेता राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी पूर्ण बळाची कर्जमाफी घेणारा धाडसी निर्णय घेणारा नेता कोण आहे तर त्याचं नाव बॅरिस्टर अतुल आहे. मला समाधान वाटतं, अभिमान वाटतोय. त्याच भूमीमध्ये मी आज विधिमंडळामध्ये आदिती नेतृत्व करते, त्याच परिसरातून आज लोकसभेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतोय. माझ्या सांगण्याचा प्रतीत अर्थ असा आहे, आम्ही एनडीए मध्ये सहभागी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांचा आग पाकड त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. जे काम तुम्हाला अल्पसंख्याक समाजासाठी कधी जमलं नाही ते करण्याची मनस्वीपणाची राजकीय इच्छाशक्ती अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दाखवली गेली. त्याच्यातून अनेक गोष्टी साकार झालेल्या तुम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. आज अल्पसंख्याक विभाग आपले सहकारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे आपण दिलेला आहे. त्यांच्याकडे सुद्धा 500 कोटी रुपयाचा नियंत्रण आहे. शादीखाना असेल, गावागावांतील मोहल्ल्यातील रखडलेली विकासाची कामं असतील, अन्य काही बाबी करण्याच्या दृष्टीतून दफनभूमीची, स्मशानभूमीची, कंपाऊंड वॉल असेल, ही सगळं करण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या निमित्ताने उपलब्ध करून दिला आहे. आणि आज मी लक्ष्मीकांतजी आपल्या मार्फत आमच्या महिला अध्यक्ष ज्या नगराध्यक्ष होणार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो आहे, अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी तेलगू नगर परिषदेच्या मार्फत जे प्रस्ताव केले जातील ते भारत सरकारच्या या विभागाचे मंत्री किरणजी रिजिजू आहेत यांच्याकडनं मंजूर करण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने केले. आता शब्द माझ्या अल्पसंख्याक समाजाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आंबेडकरी चळवळीची श्रद्धा असताना सुद्धा एक वर्ग आहे. आज तुम्हाला आणि मला जे काही लोकशाहीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं आहोत तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, संसदीय लोकशाही व्यवस्था दिली. त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते विधानमंडळामध्ये जाऊ शकले, लोकसभेमध्ये जाऊ शकले. प्रतापराव तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेला, तुम्ही विधिमंडळामध्ये गेला, तुम्ही लोकसभेमध्ये गेलात, मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, मी विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलो, आज लोकसभेमध्ये त्या ठिकाणी रायगडचं नेतृत्व करतोय. ही सारी किमया घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा वेळेला इच्छाशक्तीतून गाव आणि गावाच्या परिसराचं चित्र बनवण्याची बांधिलकी घेऊन आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता. होय, आम्ही इंडियामध्ये सहभागी झालो, पण आम्ही निश्चित सांगितलं ज्या विचाराच्या चौकटीमध्ये आम्ही राजकारण केलं, त्या विचारधारेवरती गेले 40 वर्ष आम्ही समाजकारण केलं, तो शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता सोबत घेतच एनडीए मध्ये आमचा सहभाग आहे. तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा मानला आहे. बेगडी प्रेम काँग्रेस सरकार आम्ही आयुष्यात कधी दाखवलं नाही. जे करायचं ते रोखतो आणि त्या जनतेपर्यंत पोहोचण्याची बांधिलकी घेऊन करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलत आहोत. हे महाराष्ट्राने पाहिजे. त्याच्यातून लोकसभेमध्ये अपयश आल्याच्या नंतर ज्याचा उल्लेख रुपालीताईंनी या ठिकाणी केला, लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यापासून त्या ठिकाणी आहे. आपल्याला प्रतापराव अभिमान आहे. अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना या योजनेची घोषणा केली. हे सगळे काँग्रेसचे विरोधक म्हणत होते ही योजना जर काय खरोखर राबवली जाईल महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होईल. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली या काँग्रेसच्या मार्फत. एवढं जमे तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि स्वतःला महिला मंडळ नेत्यांनी सुद्धा असं सांगितलं की 1500 रुपये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेतात त्या काय, अशा पैकी टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून महिला नेत्यांच्याकडून या महाराष्ट्रामध्ये झाला. माझ्या महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली कष्टकरी महिला भगिनी ही शोषिततेने जीवन जगते, आपल्या कुटुंबाची उभारणी करण्यासाठी सारं आपलं आयुष्य समर्पित करते. एखादा आजार अंगावरती आला तर माझ्या मुलाबाळांच्यासाठी ते पैसे राहिले पाहिजे या भावनेतून, समर्पित भावनेतून ती महिला भगिनी काम करते. तिच्या स्वाभिमान उंचवण्यासाठीच आपल्या सरकारने 1500 रुपये दर त्या भगिनीला देत त्याला सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आम्ही नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की ही योजना अव्याहतपणाने शेवटपर्यंत त्या ठिकाणी सुरू राहील. आमच्यावरती त्याला टीका टिप्पणी झाली की योजना विशिष्ट समाजापुरती सीमित आहे, ही योजना विशिष्ट धर्माच्या पुरती सीमित आहे. माझ्या अल्पसंख्याक समाजाचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, अल्पसंख्याक समाजाच्या माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना आपण कोणी विचारू शकतात या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पोहोचवला गेलेला आहे. याचा अर्थ या धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून सेवा करण्याचं व्रत घेऊन अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उद्याच्या कालावधीमध्ये सज्ज त्या ठिकाणी झालेला आहे. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही तर हा वचननामा आहे.
वचननामा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक राज्य इच्छाशक्तीच्या मनामध्ये कल्पना ठेवत आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देगलूरमध्ये हा वचननामा पूर्ण करायचा आहे। या सदहेतूने भास्करराव खतकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जाहीरनामा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवतो। मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून रायगडचा खासदार राहण्यात आपल्याला आश्वासित करतो। प्रतापराव मगाशी लोहाच्या सभेमध्ये सुद्धा बोललो की तुम्ही आहात, अविनाशजी आहेत, गोजेगावकरजी आहेत, मोहनराव आहेत, तुम्ही सर्वांनी मिळून आपण एकत्रितपणाने विधिमंडळामध्ये अनेक त्या ठिकाणी काम केलं। खातेगावकर साहेबांच्या सोबत सुद्धा मी विधिमंडळामध्ये आणि लोकसभेमध्ये त्या ठिकाणी काम केलं। अशा वेळेला या द्रष्टा नेतृत्वाच्या माध्यमातून या शहराचा कायापालट करण्यासाठी अजितदादांच्या मार्फत अधिक निधी या देगलूरच्या परिसरातल्या ब वर्ग नगरपालिकेला देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने करू। हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ। पण विकास साधायचा असेल तर केवळ तो कागदावरती बोलून उपयोग होत नाही, त्याच्यासाठी इच्छाशक्ती मनामध्ये असायला। काँग्रेस पक्षाची अवस्था देशभरामध्ये काय पद्धत झाली आम्ही पाहतो। लोकसभेमध्ये सुद्धा 10 वर्ष त्यांचा लोकसभेचा विरोधी पक्ष नेता निवडण्या इतपत संख्याबळ कधी मिळू शकली। प्रतापराव 1985 साली स्वर्गीय वसंतराव पाटलांनी मला ज्यावेळेला काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी दिली 85 साली 40 वर्षापूर्वी, आताच्या 85, त्यावेळेला राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या 450 जागा आल्या। पंडित जवाहरलाल नेहरूंना जेवढे यश नव्हतं मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर सहानुभूतीच्या राजवटी काँग्रेस पक्षाला त्या काळामध्ये मिळालं। त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वर्गीय वसंतदादांनी काँग्रेस पक्षाचा विधानसभेचा उमेदवार म्हणून संधी दिली। माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे, त्याच काँग्रेस पक्षाला 14 सालामध्ये 40 जागा सुद्धा निवडून आणतात, 19 सालामध्ये सुद्धा 40 जागा निवडून आणता आल्या नाही। आता सगळं इंडिया आघाडीचं कडबोड त्या ठिकाणी केल्याच्या नंतर पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता या देशामध्ये 10 वर्षाच्या कालावधीच्या नंतर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। बिहारमध्ये केवळ 5 जागा, एकेकाचा राष्ट्रीय पक्ष। बिहारमध्ये अनेक वेळेला मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्या कालावधीमध्ये झाले त्या कालावधीमध्ये असलेल्या सगळ्या परिसरामध्ये होत असलेली सत्तेवर त्याचा उल्लेख भास्करराव खतकरांनी या ठिकाणी केला की काम करत असेल तर सत्तेचं भांडवल आवश्यक असतं। वय आम्हाला सत्तेचं भांडवल आहे, अजितदादाच्या रूपाने त्या ठिकाणी आहे। सत्तेमधला आमचा सहभाग केवळ सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर लोकांची सेवा प्रामाणिकपणाने करण्यासाठी सुद्धा आहे। डोळ्याला शब्द दिला इथे देतो। रुपालीताई तुम्ही पक्षाच्या अध्यक्षा, आदितीकडे महिला बाल कल्याण विभागाचं खातं तिच्याकडे आहे, तिच्या खात्याच्या मार्फत सुद्धा आदितीच्या खात्याच्या मार्फत सुद्धा महिला बचत गटाची चळवळ, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून, मामींच्या माध्यमातून महिला बचत गट त्या ठिकाणी अधिक प्रभावीपणाने आपण स्थापन करण्याचा प्रयत्न केला। बाजारपेठेमधला कुठला व्यवसाय असेल, महिलांच्या दृष्टिकोनातून एखादा अल्पसंख्याक समाजाच्या महिला असतील, बहुजन समाजातल्या माझ्या महिला असतील, दलित चळवळीवरती श्रद्धा असणाऱ्या माझ्या महिला भगिनी असतील, त्या सर्वांच्यासाठी महिला भवन त्या गावामध्ये उभं करत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळी दालनं उभा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेकीने प्रामाणिकपणाने करेल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो। वचननामाच्या माध्यमातून यापूर्वी लक्ष्मीकांत पदमवार यांनी केलेली कामं त्याच वेळेला या पुढच्या कालावधीमध्ये अधिक व्यापक पद्धतीने द्यावयाचा निधी या साऱ्या गोष्टीची सांगड घालण्याचं काम आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू। इतक्या वेळेला नाविन्यपूर्ण योजनेतून काही ठिकाणी प्रकल्प आणले गेले, सोलारचा प्रकल्प आणला गेला, परंतु त्याच्यामधून काही देवा पेटला गेला। वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 60 कोटी रुपये या ठिकाणी आणले गेले, त्याच्याशी कामं ज्या ठिकाणी कामं आहे त्या ठिकाणी झाडी उभी राहिली आहे। 5 कोटी रुपये खर्च करून विद्युत खांबासाठी पैसे आणले गेले, त्याचा विनियोग त्या ठिकाणी झाला नाही। मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवार विजयाताई यांच्या मार्फत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पारदर्शक कारभार, स्वच्छ कारभार, देगलूरकरांच्या उन्नती विकासासाठी आवश्यक असणारी उचलणारी पावलं ठामपणाने उचलण्याचा शब्द आज या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ शकतो। थोडंसं रूपाला काही तुमचं सांगण्यात गरज आहे। 27 उमेदवार आहेत, 27 पैकी 18 उमेदवार महिला होते। मला ऐकायला 18 पैकी 14 आहे, 27 पैकी 18 आहे। इथे असे 4 प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी दोन्ही उमेदवार या महिला वगैरे देऊन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा विचार लोकशाहीच्या माध्यमातून अंमलात आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करत आहे। याचा अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतो आहे। म्हणूनच नगराध्यक्षाच्या महिला वगैरे उमेदवार असतील,
माझ्या उद्याच्या कालावधीमध्ये 3 तारखेला विजय होणाऱ्या 18 माझ्या महिला भगिनी उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे आदिती तटकरे महिला बाल कल्याण खात्याची मंत्री असतील, रुपालीताई चाकणकर असतील आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, माझ्या सहित प्रदेशाध्यक्ष खादगावकर साहेब, प्रतापराव, आपण सगळेजण ठामपणाने उभे राहून या महिला भगिनीच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आणण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो आहे. आमच्या देवेंद्र मोतेवार साहेबांनी मला या ठिकाणी यादी दिली. कदाचित जर काही उमेदवारांची ओळख झाली असेल तर मी काय त्याची नावं घेऊ इच्छित नाही, कारण ही नावं सगळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. पण 2 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत अचूक पद्धतीने बटन दाबलं गेलं पाहिजे. 3 तारखेला ज्याला देगलूरचा निकाल ऐकायला मिळेल त्याला प्रतापराव तुम्ही कदाचित नांदेडला असाल किंवा लोहा खातारला असाल, इथं जेवढा घड्याळाचा गजर विजयवाकर साहेब ऐकायला येईल त्याच्या दुप्पट गजर इथून 1000 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सुनील तटकरेच्या घरात पोहोचला पाहिजे. असा घड्याळाचा गजर करण्याचं काम तुम्ही सर्वांनी सरकारी करा. माझ्याकडे करायचं म्हणणार रुपालताईला वाटतं की त्याच्यापर्यंत पोहोचायला गेलंय. उद्यावरच कोकणामध्ये जात असतो म्हणजे महाराष्ट्र प्रवास हा असाच त्या ठिकाणी असतो. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे, दुपारपासूनच्या संख्येने आपण या ठिकाणी जमला, महिला भगिनी या ठिकाणी जमले, वरिष्ठ नागरिक आहेत, मुस्लिम समाजाचे सुद्धा बांधव या ठिकाणी आहेत, तरुणाई सुद्धा मोठ्या संख्येने जमलेली आहे. याचा अर्थ निर्धार पक्का, घड्याळावरती शिक्का या भावनेतून देगलूरचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ सज्ज या ठिकाणी व्हावया आणि खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष विचार सर्व धर्मीयांना सोबत घेत काम करण्याची मानसिकता देगलूरच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भास्करराव खळगांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणाने अंमल करेल एवढा सार्थ विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. ती संख्या 2 तारखेपर्यंत तशाच पद्धतीने चालत ठेवा. देखिए मैं आपको बोल रहा हूँ, अल्लाह का नाम लेके आपने दुआ मांगना चाहिए, ऐसे मैं आपसे बात दुआ पे करता हूँ. याचा अर्थ असा आहे की 2 तारखेला आपण उठून मतदान केंद्रावरती जावं, घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजय करावं अशी कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे रामलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज. आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.